हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे कुरकुरीत असा साबुदाणा वडा. तर त्याच्यासाठी मी 1-1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो छान असा स्वच्छ धुवून आपल्याला साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालून 1-2 ते 3 तास भिजत ठेवायचा आहे. म्हणजे छान फुलतो साबुदाणा आणि त्याचे वडे खूप छान होतात. तर 1-2 वेळा मी स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतलेलं आहे इथे. आणि आता आपण साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालून 1-2-3 तास आपण हे भिजत ठेवूया. जण आपण भिजत ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठी वड्यांसाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजते. शेंगदाणे छान असे भाजून सोलून मग त्याचे कूट तयार करून घ्यायचं आहे. तर थोड्या वेळानंतर बघा साबुदाणे छान असे भिजलेले आहेत आपले आणि सुट्टे सुट्टे झालेले आहेत अगदी छान भिजून. तर आता आपण ह्याचे वडे बनवायला घेऊया. बघा आतपर्यंत एकदम छान असे भिजलेले आहेत साबुदाणे. तर इथे साबुदाणे वडे बनवण्यासाठी आता मी इथे घेतलेले आहे 1 मोठा चमचा होईल एवढं जिरं, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि थोडी ओली कोथिंबीर कट करून घेतलेलं आहे. आणि हे आपण या साबुदाण्यांमध्ये घालूया. आता आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते तर त्याचं पण मी बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि ते पण घालून घेऊया. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला, एकदम पावडर करायची नाही आहे शेंगदाण्यांची. तर ते आपण शेंगदाण्याचं कूट पण घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया. तर उकडलेले बटाटे 2 ते 3 बटाटे घालायचे आहेत. बटाट्याच्या साईजवर अवलंबून आहे. तर मी ते किसून घालते. तुम्ही असेच हाताने स्मॅश करून घातले तरी चालेल. आणि ते छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी बटाटे पण किसून घेतलेले आहेत. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल, त्याने कलर खूप छान येतो वड्यांना. तर आता आपण हे छान असे मळून घ्यायचे. जास्त वेळ आपल्याला जरा मळावे लागतील कारण आपले अख्खे साबुदाणे आहेत. तर तुम्हाला जर मळताना त्रास होत असेल तर तुम्ही हे थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. म्हणजे त्याचे 2 तुकडे होतील असे. म्हणजे वडे मग तळताना फुटत नाहीत त्याच्यामुळे. म्हणून आपल्याला हे थोडा वेळ मळून घ्यावे लागणार. तर हे बघा अशा प्रकारे मळून मी छान असं व्यवस्थित मिश्रण तयार केलेलं आहे. आता आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर जास्त जाड बनवायचे नाही आहेत आणि अशा प्रकारे हाताने प्रेस करून सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि नंतर मग फ्राय करून घेऊया. तर अगोदर मी सगळे वडे बनवून घेते. तर हे बघा सगळे वडे बनवून घेतलेले आहेत. आता आपण तेल गरम करून घेऊया आणि वडे फ्राय करूया. तर इथे आपले तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण जेवढे वडे राहतील तेलामध्ये तेवढे वडे सोडून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम हीटवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. जास्त मोठा गॅस किंवा एकदम कमी करायचं नाही आहे. तर मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर वड्यांचा कलर बघा चेंज होत आला आहे आणि ते फ्राय होत आले आहेत. जर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तर त्याचा कलर अजून डार्क येतो आणि खूप छान दिसतात. तर आता आपण असेच सगळे वडे फ्राय करून घेऊया. आणि इथे बघा आपले छान असे कुरकुरीत साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.